सुप्रिया सुळे अर्थसंकल्पासह विविध मुद्द्यांवर बोलत होत्या. आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा. यंदाच्या अर्थसंकल्पानुसार इलेक्ट्रिक वाहने, मोबाईल फोन, चार्जर, एक्स-रे मशीन, सौर ऊर्जा पॅनल, लिथियम बॅटरी स्वस्त होणार आहे. तसंच चांबड्यापासून आणि तांब्यापासून बनवलेल्या विविध वस्तू, माशांपासून बनवलेली उत्पादनं ही सुद्धा स्वस्त होतील, अशी घोषणा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आली. यंदाच्या अर्थसंकल्पात सोनं चांदीवरच्या कस्टम ड्युटीमध्ये घट करण्यात आली. सोनं चांदीच्या कस्टम ड्युटीत 6% तर प्लॅटिनमसाठी 6.5% घट केल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. त्यामुळे सोनं सुमारे 5,000 रुपयांनी स्वस्त झालं आहे. या अर्थसंकल्पात पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना जाहीर करण्यात आली असून यातून 1 कोटी घरांना प्रत्येक महिन्याला 300 युनिट वीज मोफत दिली जाणार असून यात 1.2 कोटी नोंदणी आणि 14 लाख अर्ज आल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. रोजगार निर्माण करण्यासाठी 2 लाख कोटी खर्च करण्यात येत आहे. तरुणांसाठी भरीव आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 30 लाख तरुणांना रोजगार दिला जाणार आहे. नवे व्यवसाय सुरू करण्यासाठी तरुणांना कर्ज सुद्धा दिलं जाणार आहे. पुढच्या 5 वर्षात देशातील 1 कोटी तरुणांना टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप देण्यात येईल. 12 महिन्यांच्या कालावधीसाठी ही इंटर्नशिप असून इंटर्नशिपच्या काळात तरुणांना अलाउन्स म्हणून 5,000 रुपये प्रति महिना मिळतील, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. कौशल्य विकासासाठी केंद्र सरकारची नवी योजना जाहीर झाली. राज्य सरकार आणि उद्योग विश्वाच्या सोबत ही योजना आखली गेली. यात 5 वर्षांच्या काळात 20 लाख युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जाणार असून या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम उद्योग विश्वाच्या गरजांनुसार निश्चित केला जाणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये दरवर्षी 25,000 विद्यार्थ्यांना मदत करण्याकरता मॉडेल स्किल लोन योजनेच्या अंतर्गत सुधारणा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. देशांतर्गत संस्थांमधील उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी ई व्हाउचर दरवर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना कर्जाच्या रकमेच्या 3% वार्षिक व्याज सवलतीसाठी थेट दिलं जाईल. 2 लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय खर्चासह 5 वर्षातील 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी 5 योजना आणि उपक्रमांचं पंतप्रधान पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. शिक्षण, रोजगार आणि कौशल्यासाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. महिला आणि मुलांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महिलांसाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये काही बदल केले जात आहेत. महिलांसाठी नवनव्या योजना जाहीर केल्या असून महिलांच्या रोजगार निर्मितीवर विशेष भर देण्यात आला आहे. देशातील नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल उभारण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या सुविधांमधून नोकरदार वर्गामध्ये महिलांची संख्या वाढवण्याकरता प्रोत्साहन दिलं जाईल. सर्वांगीण विकासासाठी नॅशनल कॉर्पोरेशन पॉलिसी राबवण्यात येईल. याशिवाय देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा प्रस्ताव सुद्धा आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत 3 कोटी नवीन घरं बांधली जाणार आहे. PM शहरी गृहनिर्माण योजनेसाठी 10 लाख कोटींची घोषणा करण्यात आली असून मुद्रांक शुल्क कमी करणाऱ्या राज्यांना अधिक प्रोत्साहन दिलं जाईल. पंतप्रधान आवास योजना अर्बन 2.0 अंतर्गत 1 कोटी गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या घरासंदर्भातल्या गरजा भागवण्यासाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यात पुढची 5 वर्ष केंद्राकडून 2.2 लाख कोटींचा भार उचलला जाणार असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांनी म्हटलं आहे. कृषी व्यवसाय वाढवण्यावर भर देण्यात येणार असून कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यात येणार आहे. 32 फळं आणि भाज्यांच्या 109 जाती वितरित केल्या जातील. ग्रामीण भागातील जमिनीच्या नोंदींसंदर्भात निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली. ग्रामीण भागातील जमिनीच्या नोंदींचं डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारचा अर्थसंकल्प देशाला समृद्धीकडे नेणारा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पामुळे मध्यमवर्गाला नवीन ताकद मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। बजेटमुळे तरुणांना अमर्याद संधी मिळणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। अर्थसंकल्पात उत्पादन आणि पायाभूत सोयीसुविधांवर भर देण्यात आला आहे। बजेटमध्ये कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात आला असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय। देशात कोट्यवधी रोजगार निर्मिती होईल असं आश्वासन सुद्धा पंतप्रधानांनी दिलं। भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारं हे बजेट आहे। अतिशय संतुलित असा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी मांडला अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। देशाची अर्थव्यवस्था मजबूत होतीये, देशात महागाईचा दर घटला आहे, उत्पादन क्षेत्रात मोठी वाढ होते आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलं। अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या विरोधकांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवला। विरोधकांनी बजेट न वाचताच प्रतिक्रिया दिल्या आहेत। महाराष्ट्राला काही मिळालं नाही हा नॅरेटिव्ह विरोधक सेट करू पाहतायत असा आरोप सुद्धा फडणवीस यांनी केला। 9 घटकांना न्याय देणारा नवरत्न अर्थसंकल्प असून अर्थसंकल्पापासून करदात्यांना मोठा दिलासा मिळाला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। आज मांडलेलं बजेट म्हणजे खोदा पहाड निकला चूहा अशी परिस्थिती असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे। विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता यांना हाक मारणार नाही तर त्यांना हकलून लावेल असा टोलाही सावंत यांनी लगावला। यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे सरकार टिकवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली आहे। केंद्र सरकारनं निधी वाटपात महाराष्ट्राकडे केलेल्या दुर्लक्षाबद्दल ट्रिपल इंजिनवालं सरकार गप्प का असा प्रश्न त्यांनी केला। खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचं स्वागत केलंय। गरीब शेतकरी, युवा आणि महिला या सगळ्यांना समर्पित असलेला अर्थसंकल्प बजेटमध्ये 9 विषयांना प्राधान्य देण्यात आलंय अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी दिली। सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या बजेटमधून काहीच मिळालेलं नाही। बजेटमधून चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना विशेष वागणूक दिली गेली असा आरोप काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला। बजेटनं महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावण्याचं काम केलं अशी टीकाही यशोमती ठाकूर यांनी केली। आणि या क्षणाची एक मोठी बातमी हाती येते। आशा सेविकांसाठी महत्त्वाची बातमी ती म्हणजे ऑन ड्युटी असताना जर का आशा सेविकेला अपघात झाला किंवा त्या अपघातात मृत्यू झाला तर तातडीनं मदत मिळावी यासाठी काही योजना सुरू करण्यात येते। राज्यातील अशा स्वयंसेविकांच्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। या स्वयंसेविकांना सानुग्रह अनुदानाच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय झाला आहे। ऑन ड्युटी असताना अपघात होऊन जर का मृत्यू झाला तर तात्काळ 10 लाख रुपयांची मदत आणि कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर 5 लाखांची मदत राज्य सरकार अंगणवाडी सेविकांना देणार आहे। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। अर्थसंकल्पात गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या सगळ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलंय। शेतकऱ्यांसाठी उच्च किमान आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे। पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना 5 वर्षांसाठी वाढवली गेली आहे, त्यामुळे 80 कोटीपेक्षा अधिक लोकांना त्याचा लाभ होईल। यंदाच्या अर्थसंकल्पानुसार कररचनेत काही बदल करण्यात आले। 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर असणार नाही। 3 ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5%, 7 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10% कर असेल। 10 ते 12 लाख रुपयांपर्यंत तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर 15% आणि 15 लाखपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 30% कर भरावा लागेल। केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात स्टँडर्ड डिडक्शन मर्यादा 50,000वरून 75,000पर्यंत वाढवली आहे।
पेन्शनची मर्यादा ही 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली। याचा फायदा 4 कोटी पगारदार आणि पेन्शनधारकांना होईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय। कॅन्सरच्या 3 महत्त्वाच्या औषधांना एक्साइज ड्युटीमधून वगळण्यात आलं आहे। त्याशिवाय मोबाईल फोनची निर्यात वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील मोबाईल उद्योग वाढलाय। त्यामुळे मोबाईल चार्जर आणि इतर गोष्टींवरील अधिभार 15% कमी केल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांनी म्हटलंय। काही बोलले नव्हते, पण काँग्रेस बोलली होती